सामाजिक न्याय विभागाच्या जात पडताळणी समिती कार्यालयाची उदासीनता, वर्धा येथील कार्यालयाचा प्रताप। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यालय बंद, ना रोषणाई ना कोणता कार्यक्रम। शासनाच्या आदेशाची उपयुक्त शरद चव्हाण यांच्यातर्फे अवहेलना। वीर अशोक सम्राट संघटनेची कारवाईची मागणी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे आधारस्तंभ, अख्ख्या जगाचा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते। त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकांविरोधात होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली। तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले। ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदे मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक हे आंबेडकर होते। देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असं देखील म्हणतात। परंतु वर्धेत याच महामानवाच्या जयंतीनिमित्त वर्धेच्या सामाजिक न्याय विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीबाबत उदासीन परिस्थिती बघायला मिळाली। वर्धा येथील सामाजिक न्याय विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात सामाजिक भावना दुखावल्याबद्दल कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी वीर अशोक सम्राट संघटनेतर्फे करण्यात आली आहे। गेल्या 14 एप्रिल 2024 ला संपूर्ण देशात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। परंतु वर्धा जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात असलेले उपायुक्त शरद चव्हाण हे 14 एप्रिल 2024 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात जाणीवपूर्वक सहभागी झाले नाही। तसेच बार्टी अंतर्गत हे कार्यालय संचलित असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चव्हाण हे जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिल्याने संपूर्ण राज्यातील आंबेडकरी जनतेची घोर उपेक्षा झाल्याची भावना आंबेडकरी जनतेने व्यक्त केली आहे। बाबासाहेबाची काही जयंतीच्या विषयी काही रोषणाई वगैरे लावली आणि इथचे जे उपायुक्त आहे चव्हाण साहेब ते मागील जे ते प्रभारी म्हणून आहेत तिथे उपायुक्त म्हणून ते मागील 12 एप्रिल पासून इथे गैरहजर आहे। गैरहजर असल्यामुळे लोकांच्या ज्या जे प्रलंबित विषय आहे ते पण पेंडिंग आहे आणि काल एवढी मोठी जयंती साजरी केली पण ते ऑफिस बंद होतं। तर ऑफिस का बरं बंद होतं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे विचारपूस करायला आलो। तर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले की जे आम्ही तपास करू आणि चव्हाण साहेबांना काय ते आम्ही त्यांना विचारू आम्ही त्यांना निलंबन करण्याची मागणी केली आहे। 14 एप्रिलला मला फोन आलता की समाज कल्याण ऑफिस हे बंद आहे। काही नागपूरचे कार्यकर्ते लोक इथे वर्धेला आले होते तर त्यांचं कार्यालयावर लक्ष गेलं आणि बघितलं का इथे काही लाइटिंग वगैरे नाही लावलेली आहे आणि जे उपायुक्त आहे अशोक चव्हाण हे 12 एप्रिल पासून गैरहजर आहे की राज्य सरकारने यांना आदेश दिलेला आहे का जे प्रलंबित कामे आहेत त्यांना लवकर आपटावं, पूर्ण करावं। आणि समाज कल्याण ऑफिस हे आमच्या वर्धा शहराचं एक अशोक स्तंभ तिथे आहे आणि विहारासारखं बनवलेलं चांगलं, पण त्यांचं काम होतं का समाज कल्याण ऑफिसला सजवण्याचं। कारण का एवढी मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे दरवर्षी समाज कल्याण ऑफिस सजवलं जाते, तिथे लाइटिंग लावली जाते, पण ह्या वर्षी तिथे लाइटिंग पण नाही लावली आणि आज त्यानं जयंतीचा अपमान केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आणि समाजाचा अपमान केलेला आहे। तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना निलंबित जिल्हाधिकारी यांना करायलाच पाहिजे अशी आमची संघटनेची मागणी आहे। याशिवाय गेल्या 10 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने सामाजिक समता पर्व वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सामाजिक न्याय विभागात राबविण्यात येत आहे। परंतु वर्धा जिल्ह्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सकाळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करणे बंधनकारक होते।
तसेच सामाजिक न्याय भवन दिवसभर जनतेसाठी खुले ठेवणे आवश्यक होते. तशा प्रकारचे शासनाने परिपत्रकही काढले आहे. याशिवाय सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर कोणतीही विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली नसल्याने हा शासनाचा आणि राज्यातील आंबेडकरी जनतेच्या आत्मसन्मानावर आघात आहे. त्यामुळे उपायुक्त शरद चव्हाण यांच्यावर IPC 295 नुसार कारवाई करावी आणि त्यांना सेवेतून थेट बडतर्फ करावे अशी मागणी राज्यातील लाखो आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खातवडे यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. सोबतच उपजिल्हाधिकारी महोदयांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे. यावेळी विक्की सवाई, कोमल झांबरे, राहुल पाटील, अक्षय मानकर, मिहीर फडताळे, सिराज शेख, मोरेश्वर घाडगे हे देखील उपस्थित होते. पूर्ण बातमी तुम्ही आता बघितलेली आहे आणि या बातमीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं शासनाची अवहेलना शासनाच्या कर्मचाऱ्यांतर्फेच करण्यात येत आहे, हा मुद्दा आता मोठ्या प्रमाणावर समोर आलेला आहे. आमच्यासोबत रोशन बारमासे आहेत, हे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि यांनी सुद्धा आवाज उचललेला आहे त्या अधिकाऱ्याविरोधात आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी त्यांनी आता समोर आणलेल्या आहेत निश्चितपणे त्या विचार करायला लावणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार दिला आणि त्याच्या अनुषंगानं जो समाज, जी जात, जे लोक हे राष्ट्रीय प्रवाहापासून थोडेसे मागे आहेत त्यांना समोर आणण्यासाठी म्हणून सर्व कार्य केले जातात, पण त्यांचाच विसर पडावा. त्यातल्या त्यात समता पर्व घोषित केल्यानंतरसुद्धा आता सद्यस्थिती ही आहे की हा कार्यक्रम शासनच मान्य करायला तयार नाही, शासनच करायला तयार नाही आणि शासन करायला तयार आहे तर कर्मचारी अंगीकृत करायला तयार नाही. हा सगळा प्रकार इथे समोर दिसतोय. आमच्यासोबत रोशन बारमासे आहेत, त्यांना विचारू की नेमकं काय. रोशनजी, नेमकं प्रकरण नेमकं काय आहे त्याबद्दल जरा थोडक्यात सांगा. वर्धा येथे जात पडताळणी समिती बार्टीतर्फे जे राबवण्यात येते वर्धा जिल्ह्यात, तिचे अधिकारी उपायुक्त माननीय अशोक चव्हाण साहेब आहेत. 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर आंबेडकर जयंती म्हणून पूर्ण राज्यभरात आणि पूर्ण देशात मोठ्या प्रमाणात उत्सवांनी साजरा करण्यात येतो. यांनी अशोक चव्हाण साहेबांना एक परिपत्रक निघालं होतं महाराष्ट्र शासनाच्या, एक समता पर्व म्हणून मनवायचा होता 10 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान. पण हे अशोक चव्हाण नावाचे गृहस्थ मागील 10 एप्रिलपासूनच ऑफिसमध्ये नाही आहेत. ऑफिसमध्ये नसल्यामुळे हे जे पेंडिंग कामं आहे ते पेंडिंग तर आहेतच, पण हा एवढा मोठा जी शासनाचा जो निर्णय जो घेतला आहे सामाजिक पर्व मनवायचा, समता पर्व मनवण्याच्या, यांनी या शासनाच्या निर्णयाला एकाच्या केराची टोकरी दाखवली आहे. तर आमच्या संघटनेने ही मागणी केली आहे की यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि यांनी ज्या भावना दुखावल्या समाजाच्या, आणि हा एवढा मोठा समाज आहे, ह्या समाजाच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या त्या दुखावल्या गेलेल्या भावना आणि हा समाज विसरणार नाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही तिथचे जे कलेक्टर आहेत वर्धेचे, त्यांना आम्ही एक निवेदन दिले आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा. बरं, हा सगळा प्रकार इथे घडलेला आहे. निश्चितपणे हा प्रकार विचार करण्यालायक आहे. पण तुमच्या संघटनेमार्फत त्यांना मग यासाठी संपर्क केला गेला का किंवा केला गेला, त्यांनी काय त्यांचं उत्तर होतं? सर, अशोक चव्हाण साहेब आमच्या संपर्कात आले नाही. त्यांनी डेप्युटी कलेक्टरसोबत बोलले. डेप्युटी कलेक्टरला त्यांनी म्हटलं, पण डेप्युटी कलेक्टरनी त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही जे काही आश्वासन आहे, जे काही लिखित तुमचं ते लिखित आम्हाला द्या, कारण की ही संघटना खूप आक्रमक झाली आहे आणि लोकांची भावना खूप आहत झाली आहे. या आहत झालेल्या भावनामुळे कलेक्टर साहेबांनी याच्या विशेष बाब म्हणून त्यांना आता विचारपूस करून एक कारणे दाखवा नोटीस बहुतेक मला वाटते की ते हे देणार आहेत त्यांना विचारपूस. बरं, समजा या विषयावर आता पुन्हा कारवाई झाली नाहीच, पुन्हा आता पुढलं तुमच्या संघटनेचं पाऊल काय असणार आहे? पुढलं संघटनेचं पाऊल त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन आणि शासना मुंबईपर्यंत जाऊन आम्ही त्यांच्या नारे निदर्शन करून त्यांच्या निलंबनाची मागणी करणार आहे. निश्चितपणे एक गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे की सामान्यपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक जाती धर्माचा पुरुष व्यक्ती ते आपला विषय आपली गोष्ट म्हणून समजूतदार की सगळ्या गोष्टी आत्मसात करतो. पण सध्या स्थिती ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस हा समता पर्व म्हणून साजरा करण्यात येतो आणि जिथनं ज्या प्रवाहातले लोक, राष्ट्रीय प्रवाहातले लोक मागासलेले आहेत त्या लोकांना तिथे कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या लोकांना तिथे आणण्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी दिल्या जातात. तिथलेच अधिकारी सुट्टीवर असतात, वेगवेगळ्या बाबी सांगतात आणि त्यातल्या त्यात ज्या दिवशी तिथे समारंभ असायला हवा, ज्या दिवशी तिथे रोषणाई असायला हवी, ज्या दिवशी तिथे लोकांना बाबासाहेबांच्या विचारसरणीबद्दल, बाबासाहेबांच्या विचारांबद्दल लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा मानस असावा,
त्या ठिकाणी असा विषय दिसतोय की ती 14 एप्रिलला ते बंद असतं, त्यातल्या त्यात तिथले अधिकारी उपलब्ध नसतात आणि हा सगळा प्रकार सामान्यपणे सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितला, पण त्याबद्दल कोणीही काही बोललं नाही. निश्चितपणे या संघटनेचं अभिनंदन करावं असं वाटतं की या संघटनेने हा आवाज उचललेला आहे आणि या पद्धतीनं निश्चितपणे योग्य ती गोष्ट आता पुढे येणार आहे. कॅमेरामॅन रोशनसह निलेश परखाडे, राष्ट्रीय.